पुराणिकाकडे राहून पण बोराड्यांचे संस्कार, बोराड्यांची शिकवण, आप्पांचे संस्कार नाही विसरलास तू चंदू काका. आप्पा, माणसं आपल्या जवळच राहते तो, फक्त त्यांच्याबद्दलचे गैरसमज दूर झाले पाहिजेत. चंद्या, चंद्या, झालं, संपलं. लीला, तुझं या घरात काय चालणार नाही आता. पप्पे, जत्रेत जसे पोरं हरवतात ना, तसं माझ्या हट्टापायी माझा बाप गमावून बसलो होतो बघ मी. अगं पण त्यांची शिकवण आहे ना, ठरवलेली गोष्ट जवळ मिळत नाही ना तवर मागं वळून बघायचं नाही म्हणायचे. त्यांची शिकवण आहे. पप्पे, आज माझा हरवलेला बाप तू परत मिळून दिला बघ. आणि आज माझा चंद्या मला तुझ्यामुळे मिळाला पप्पे, तुझ्यामुळे. आप्पा, पप्पे, आप्पा, आज सगळ्या बोराड्यांसमोर मी शपथ घेऊन सांगतो, ह्यो चंद्रकांत बोराडे घराण्याच्या इज्जतीला नग भरपणीचा होऊ देणार नाही याच्या पुढं. आणखी एक आप्पा, मी तुम्हाला शब्द देऊ राहिलो, आता एखादा चांगला पोरगा आपल्या पप्पीसाठी मी बघणार. आता ती जबाबदारी माझी आप्पा. मला नाही करायचंय हे लग्न. पुढचं वर्षभर तरी मला नाहीच करायचंय लग्न. हो मग नका करू ना. कोण म्हणून राहिलं तुम्हाला लग्न करा म्हणून? अहो, माझ्या घरी चंदू काका माझ्या लग्नाचं पाव राहिलाय. तुम्ही जर आधीच तुमच्या घरी अनुष्कांबद्दल सांगितलं असतं ना तर तुम्ही मला पाहिलाच आले नसते आणि हा पुढचा सगळा कुटाणा झालाच नसता. नाही, तुमचं म्हणणं मोप खरं आहे हो, पण मला सांगा आता जर तर करून काही फायदा होणार आहे का? नाही नाही नाही. तरी पण तुमच्या घरच्यांना दाखवण्यासाठी माझ्या घरचे माझं लग्न ठरवू राहिले, नाहीतर इतक्यात माझं लग्न कशाला करतील? एक मिनिट. तुमचा असा गैरसमज झालाय का की तुम्ही लहान आहात म्हणून? तुम्ही आधी हे स्वीकारा, तुमचं वय झालंय लग्नाचं. स्वीकारा हे. हा, तुमच्या घरचे तुमचं लग्न करूनच देणार होते. मी नाही, कोणी दुसरा आला असता, पण हे होणारच होतं. कळलं का? कपाव तुम्ही. गप्पो गप्पो बस. मी काय म्हणून माहितीये का, वेगळं आहे ते, नाही वेगळं बोलू राहिलं. म्हणजे आपलं लग्न मोडलं तर काही गोष्टी वाईट झाल्या, पण काही गोष्टी चांगल्या पण झाल्या ना. म्हणजे माझं अनुष्काचं जुळलं, अनुष्का माझ्याबद्दल तिच्या घरी बोलली, तुमचं पण चांगलं झालं ना. आप्पा, चंदू काका मनोमिलन होऊ राहिलं, जवळ येऊ राहिले. हो, या गोष्टी जरी चांगल्या होऊ राहिल्या तरी काही गोष्टी वाईटच होऊ राहिल्या. तो हो, पण आपण माझ्या घरचे माझं लग्न पुन्हा नव्याने जुळवू राहिलेत. पण आपण फक्त चांगलं बघायचं ना. कशी बघू?
मला वर्षभर तरी माझी पीएचडीच बघायची आहे, फक्त वर्षभर तरी लग्न करायचं नाहीये, पण माझ्या घरचे घायकुतीला येऊन माझं लग्न ठरवू राहिले. बर, आता काय करायचं मग? प्रॉब्लेम आहे, काय करायचं? हा, हेच म्हणू राहिले प्रॉब्लेम आहे. तुम्ही माझं काय ऐकूनच नाही घेऊ राहिले. हो, मगापासून तुमचंच ऐकून घेऊन आलोय मी. नाही ना, तुम्ही मला नाही नाही ते बोलू राहिले, उलट उलट बोलू राहिले. मी कधी उलट बोललो? हा, तुम्ही उलट नाही बोलले मला मगाशी. तुम्ही म्हणले नाही की तुमचं वय झालंय, लग्न केलं पाहिजे. एक मिनिट हा, तुमचं लग्नाचं वय झालंय असं म्हणलो मी, आणि लग्न केलंच पाहिजे, नाही करून देतील असं म्हणलो. सॉरी सॉरी. एक मिनिट. मी मगाशी काय म्हणले? अनुष्कांनी त्यांच्या घरी तुमच्या दोघांबद्दल सांगितलं. हो, बोलली ती की मला ती आवडते, तिला मी आवडतो, सांगितलं. बघा, नाहीतर तुम्ही हा काय, एवढं सगळं महाभारत झालं तरी तुम्ही तुमच्या घरी एका शब्दानं बोलले नाही, अजूनही बोलले नाही. सांगा सांगा, कधी सांगणार? सांगा आता तरी. हो, सांगणारच आहे. सांगणारच आहे नाही, सांगा आता, लगेच सांगा. अनुष्का मला आवडते, मला तिच्याशी लग्न करायचंय, सांगा. लगेच कसं सांगणार आहे हो? कसं सांगणार म्हणजे? फोन करा, तार करा, मेल करा, का मी येऊ घरी सांगायला? नाही नाही, मी सांगतो ना. तुम्ही सांगितलं ना की तुमचं लग्न जुळत, तुमचं लग्न जुळलं तर तुमच्या घरचे शांत बसतील. ते शांत बसले की माझ्या घरचे शांत बसतील आणि शांतपणे वर्षभर मला पीएचडी करू देतील. कधी सांगणार? लगेच लगेच सांगणार आहे. हे काय काय हे? कपडे. ते मला पण दिसतंय, पण एवढे हा, मग काय मी घेऊ नाही शकत का कपडे? एवढे सगळे का? हा. हे लेडीज पण घेतलेत वाटतं. लेडीज कपडे घालणार आहे तू? लेडीज आहे. अच्छा अच्छा, चुकून त्यांनी बहुतेक टाकलाय दुकानदारांनी. आजकाल काही पॅकिंग पण व्यवस्थित करत नाही ते. हे परत करावं लागणार आहे सोने. हे तू घेऊ नका बरं का, हे परत करावं लागणार आहे. म्हणजे मी करतो ते परत, तू नको टेन्शन घेऊ. हा, मी करतो परत. मुन्या, मुन्या, हे घे सीडी आहे, रोमॅन्टिक गाणे आहेत त्याच्यात. अरे गुलमोहर फुललाय, अबे तुझ्या आयुष्यात फुललाय. रोमॅन्टिक सीझन चालू आहे तुझा. हा? आता असे मस्त गाणे ऐकायचे. हा? ते मुन्या, मुन्या सोने, दोघांचं पण अभिनंदन. अगं तुझा तो साखरपुड्याचा ड्रेस आहे ना, तो वाया नाही जाणार, आता वापरणार आहे तू. अगं अनुष्का हो म्हणली. एक मिनिट, तुला कोण बोलला? अनुष्का हा आलेली खाली दारात उभी. इथं? हा, बघ बघ बघ. कुठं आहे अनुष्का? बघ कसा डेस्परेट झालाय. बघ बघ, कुठं आहे पण अनुष्का? हाक तर मारून बघ. अनुष्का?
यांनी सांगितलं तुला? अरे परत तू बोल ना काका. ऐक ना तू परत. अरे अरे झाला का तुमचा लव सीन यावर? कामा काका तुम्ही 2 मिनिट थांबा. अरे परत ऐक ना. काही पचत नाही. अरे मुन्या त्याला नसतेच करत रे असं, म्हणून लोकांना वाटतं तुझ्या प्रॉब्लेम आहे म्हणून. काका हळूहळू काय हा? त्याच्यावर कोण चिडतो रे? आता त्यांनी सांगितलं नसतं ना तरी सुद्धा कळलं असतं तुझ्या हरीश काकाला. पण काही म्हण सोनी, आपल्याला राग आलाय ना, राग आलाय ना. मुन्यान स्वतःहून सांगितलं नाही राव आपल्याला. काय मुन्या तू, हेच का तुझं आमच्यावरचं प्रेम? लव. इश्क इश्क. हा हे असं काका अरे मी तरी नशीब लग्नाची पत्रिका मेसेजवर नाही पाठवली त्यांनी. या चिंगमने सांगितलं म्हणून कळलं तरी आपल्याला. त्यांनी पण सरळ नाही सांगितलं. याला आधी 2 स्पेशल पाजावे लागले, मग चिंगमचा अधोक्षज झाला आणि मग मला खबर मिळाली. पण झालं ते बरं झालं आता काका. भावड्या आता काही प्रॉब्लेम नाही ना तुला? ए सोने थोबाड फोडू. काय झालं? वहिनी येणार आहे म्हणून म्हंटल, काही प्रॉब्लेम नाही ना? असं आहे ते. त्याला वाटलं. ए गपे हसू नको ना. काय वाटलं त्याला? त्याला वाटलं का तू अनुष्काला काहीतरी बोलू राहिली म्हणून. आता अनुष्का पुढे आपलं काही चालणार आहे का? नाही ना. अनुष्का महत्वाची आहे. ते पण आहे काका. त्याला ही जीव म्हणली ना की भॉ करून पाळणार. अनुष्काला मला बांधून ठेवा त्याला. ए सोने तू काय तू म्हणलं की तू म्हणलं की अरे तू नाही बसा बसा बसा. उठता कशाला? कोणी चावायला येत नाही तुम्हाला. घ्या चहा चाललाय का? घ्या घ्या. अहो या, नाही काही प्रॉब्लेम नाही. अहो मी नगरमध्येच आहे 4-5 दिवस. नाही घरी आहे ना. अहो त्यात कसली अडचण. अहो व्यवस्था करावी लागेल म्हणून विचारलं. ओके हो या नक्की नक्की. अच्छा कोणी येऊ राहिलं का? नाही म्हणजे चहा टाकते ना. नाही येणार आहे पण आत्ता नाही. काय म्हणतो रे चंदू? आप्पा मी तुम्हाला म्हणलो होतं की नाही, पप्पीला एकदम भारी पोरगा आता मी बघणार म्हणून. पप्पी पण आधी पाहिलाय बरं का मी पप्पीसाठी एकदम मस्त पोरगा. कुठला रे पोरगा? पुण्याचे माझ्या ओळखीचे कारखानदार आहेत, त्यांचा पोरगा आहे. बर करतो काय? नाही आता तू बघितलं म्हणजे चांगलाच असणार म्हणा, पण करतो काय म्हणजे काही लोकांनी विचारलं तर माहिती पाहिजे ना रे. नाही बरोबर आहे, माहिती पाहिजे. सगळ्यांनाच सांगायला पाहिजे. बाप कारखानदार आहे पोराचा आणि सगळं ऑफिस पोरगा सांभाळतो पुण्याला. कुणाल नाव आहे आप्पा त्याचं. कोण आलंय का? नाही कुणाल. कोण? बर हा पुण्याचा आहे काय? नाही आपल्याला माहित पाहिजे ना. कसं आहे आपल्या पाहुण्यातला असलं पाहिजे रे. ते पुण्याला फिरायला चालतं रे तिकडं, आपल्याकडे नाही चालत असलं. अहो आपल्या पाहुण्यातलाच आहे आप्पा. पाहुण्यातलाच आहे का? बर काय 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 नाव काय म्हणलं? कुणाल. हा तेच कोणाल काय म्हणलं ते. आणि आडनाव काय? शिगवण. कुणाल शिगवण. आहेत आपल्या पाहुण्यापैकीच आहे. नाही कसं आहे लोकांनी पुन्हा माघारी बोलू नये रे. काही पहिलं लग्न मोडलं म्हणून आता कुणाच्या बिगाळ्यात मारू राहिलेत असं बोलू नये. नाही मी सगळी चौकशी केली ना आप्पा, आणि मी त्यांना सगळं सांगून पण टाकलं.
सगळं हा सगळं म्हणजे सगळं सांगितलं. सगळं म्हणजे पपीचं लग्न मोडलं, ते का मोडलं, तो पोरगा कसा निघाला. हे सांगितलं. हा मग आपण आडून आडून नाही बोलत, डायरेक्ट क्लिअर सगळ्या गोष्टी. हा आणि हे सगळं सांगितल्यावर हरकत नाही असं म्हणले ते, तेव्हा पपीचा फोटो पाठवला मी त्यांना. बर. आणि आप्पा पपीचा फोटो दाखवला, पोराला आवडली ना पपी आपली. बर बर बर. तर आप्पा पोरगा 4-5 दिवस नगरमध्ये येणार आहे, तेव्हा पपीला बघायचंय, पपीशी बोलायचंय अशी इच्छा आहे त्याची. तर मग बोलवायचं का घरी आपल्या? बर. लक्ष्मी हा काय आप्पा? ऐकू राहिला ना तू चंदू काय बोलला ते? हा हा तर त्या पोराला बोलवायचं. आता ते मी एकटं कसं ठरवणार ना आप्पा? म्हणजे आपण सगळे बसून ठरवू, विचार करून मग काय करायचं ते करू. हा, हा. नाही, पोराला बोलवायचं का नाही ते नाही विचारू राहिलो. मग त्याला बोलवायचंच आहे. आलं का ध्यानात? आणि तुम्ही बोलवायचंय त्याला. हो का? हा, म्हणजे मला वाटलं की तुम्हाला काही वाटू देऊ नका. तुम्हाला काय वाटतं ते मला नीट माहिती. आणि पप्पे, काय आप्पा? ते पोरगा आल्यावर क्लासला सुट्टी मारायची. पण आप्पा हा, इचारित पिचारित नाही, मारायची म्हणजे मारायची. हा? वा 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 चंद्या, आता खरा बोराडी म्हणून शोभून दिसतोस बघ. हा? नाव काढलं तू बोराड्याचं. अरे घरात एक दुःखद घटना घडली तर ती विसरून जाऊन घरात 100 सुखद घटना घडवायची हिंमत आहे तुझ्यात. याला म्हणतात खरा बोराडे. नाही तर तुम्ही बसलेत चहा पेत. बघा जरा खरा बोराडे, चंद्रकांत बोराडे. मुन्या, काय म्हणू राहिलो मी? काय? अरे बाळा, तू काय करायचं ठरवलंयस पुढे? मी ते काका याच कसं होणार हो? मला पण तोच प्रश्न आहे, म्हणून तो विचार राहिलो ना त्याला. मुन्या, हे असं सगळं इथपर्यंत आलेलं आहे. अनुष्का तुला हो म्हणली, तू लय मोठा तीर मारला असं काही मला वाटत नाही. जे काय झालं ते योगायोगानं झालं. पण आता इथून पुढं काय, हा खरा सवाल आहे. हा नेहमी नशिबावर भरोसा ठेवून चालत नाही, आहे का नाही? मग आता काय, तुमच्या कुणाकडे नसल पण माझ्याकडे आहे याचं उत्तर. काय आहे उत्तर? तू आता हे अनुष्का प्रकरण सगळं घरी सगळ्यांना सांग. काय, एक लग्न मोडलंय, पुन्हा हे आपल्याला मोडायचं नाही. आता तुमचं जमलंय, तुम्ही फिरणार, लोकांनी पाहिलं आणि बाहेरच्या माणसानं घरात येऊन सांगितलं तर ते बरोबर आहे का? नाही. त्यापेक्षा तू स्वतःहून समोर जाऊन सगळं सांगून टाक. मी सांगू? मग काय, मी सांगितलं असतं मी सांगन, पण तुला माहिती आहे आपलं तोंड फाट. जुळलं तर जुळलं, नाही तर तेल लावत गेलं. असं चालणार आहे का? नाही. मी बोलू का? तू नव्या ड्रेसला इस्त्री कर फक्त. काका भावड्या बोलन ना पण. अरे बावड्या काय, बावड्याचा बाप बोलल. हा? हा हा, काय मुन्या, कसं काय आलास असं म्हणलच ना दादा याला. मग तू त्याला असं म्हणायचं, माधवराव निकम, मी पराग माधवराव निकम,
तुम्हाला असं सांगतो की माझं अनुष्कावर प्रेम आहे आणि अनुष्काचं पण माझ्यावर प्रेम आहे. आम्हाला दोघांना लग्न करायचं. हा, फायनल. बस.